चला विनंती असेल, सलामीची जोडी पंच मैदानामध्ये आलेली यांना फील्ड सेट करायला सांगायचंय. चला बॅटर्स मैदानामध्ये आलेले आहेत, फिल्डिंग लावून घ्यायची आपण लगेच. बघा 3 षटकांचा सामना असणार आहे, सर्वांनी नोंद घ्यायचे. आता 12 वाजलेले आहेत कंप्लीट आणि आपण सकाळपासून फक्त 2च मॅचेस कव्हर केलेले आहेत. तर अजूनही आपल्याला खूप सारे सामने आणि कालच्या दिवसातील एक मॅच अजूनही खेळायची. संदेश पाटील बघा 5 तास आणि यानंतरचे सर्वच सामने जे काही असतील ते 3 षटकांचे खेळण्यात येतील आणि त्यानंतर आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये जसा सूर्यप्रकाश आपल्याला अवेलेबल असेल तशा पद्धतीने सामने षटक ठरवून करणार आहोत. चला चेंडू कलेक्ट करायचा आहे. हा मॅचला सुरुवात होते. पॉवर प्लेचं षटक असणार आहे का? डायरेक्ट चालू करायचे, नॉन पॉवर प्ले असणार आहे. 3 षटकांसाठी पॉवर प्ले असणारे नोंद घ्यायचे. चला स्पीड अप करायचं आहे. सर्वांनी नोंद घ्यायची की 3 षटकांसाठी पॉवर प्ले नसणारे ज्यावेळेस 4 षटकांचा सामना असेल. चला मॅच ऑन होते. गोलंदाजीसाठी गोलंदाज होते सागर डावकुरे. आता फलंदाज फलंदाजीसाठी तयार. हो स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथं पहिल्या चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला होता इथे फलंदाज जोगेंद्र याने. डॉट चेंडू. हो पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त चेंडू. हो इथे मात्र ओव्हर थ्रो होतोय. एक धाव कंप्लीट. आणि कधी कधी या ओव्हर थ्रोच्या धावा या तुम्हाला चेसिंगसाठी ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस खूप महाग पडू शकतात. एक धावेने संघाचा श्री गणेश होतोय. टीम भावाळे आणि विपक्ष टीम खांडपे नामांगाव सॉरी खांडपे संघ सकाळच्या सत्रामध्ये पराभूत. गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज सागर. 3 षटकांचा सामना असणार आहे आणि 3 षटकांसाठी तुम्हाला निर्धारित 15 मिनिटं दिलेले आहेत. पहिल्या 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटं दिलेले आहेत. त्यानंतर जर त्या 10 मिनिटांमध्ये तुमचं षटक कंप्लीट झालं नाही तर मगाशी फिल्डिंग करणाऱ्या संघाला त्याची पेनल्टी लागलेली होती. एक खेळाडू आतमध्ये येईल. 38 सर्कलचे अजून एक गोलंदाज तयार. हो वॉट अ शॉट. चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या रिजनला. कार्पेटच्या साह्याने एक धाव पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक धावेने संघाची धावसंख्या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 2 या आकड्यावरती. सागर सामना करेल डावखुरा आता फलंदाज जोगेंद्र. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी.
निंबवली संघाचा युवी आणि राजा, विनंती असेल आपण VIP डायज वरती यायचंय. गोलंदाज सागर योगेंद्रसाठी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. हो पुन्हा एकदा मिस, प्ले अँड मिस, लागोपाठचे 3 चेंडू मिस होते इथे फलंदाज जोगेंद्र. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या पहिल्याच षटकामध्ये. गोलंदाज सागर याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी ज्यावेळेस तुम्ही क्रुशियल मोमेंटला मॅचेस खेळत असताना त्यावेळेस तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेटला जरी फलंदाजांचं खेळ संबोधलं जात असलं तरी जो गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना, तो तुम्हाला अख्खी टुर्नामेंट जिंकून देण्याचा दम ठेवतो. आणि क्रिकेटमध्ये तसं नसतं मित्रांनो. नवीन चेंडू द्यायचा आहे दुसरा. पंच स्पीडअप करून घ्यायचं प्लीज. तर नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. जोगेंद्र याच्या माध्यमातून मात्र इथे खराब फलंदाजीचा नमुना पहिल्याच षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जरी कुठल्याही प्रकारचा गडीबाद झाला नसला तरी मात्र सुरुवात अतिशय खराब आपल्याला इथे दिसते टीम भावाळीची. गोलंदाज उदय ज्याने चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये, 14 धावांची गरज असताना मात्र फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. चला उदय स्पीडअप करायचा आहे प्लीज. पाहूया स्ट्राईक एंडला बॅटर निखिल, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. पाहूया निखिल काय करतोय. उदय निखिल साठी हो इथे मात्र सोडून दिलेला आहे. पंचांचा स्वेरचा इशारा येतोय. वाईट अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 3 या आकड्यावरती. पहिला चेंडू खराब सुरुवात इथे उदयच्या माध्यमातून मात्र क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची आणि मागच्या सामन्यामध्ये त्याने सिद्ध करून दाखवलेला आहे. गोलंदाज हो सुंदर फटका, हेलिकॉप्टर मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि मागच्या मॅचचा हिरो इथे ठरलाय सफशेल फेल. काय सुंदर गोलंदाजी इथे उदयाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचचा हिरो होता आणि या मॅच मध्ये झिरो ठरताना मात्र क्रिकेटचं नावच हे असतं मित्रांनो. क्रिकेटमध्ये तुम्ही काल हिरो असाल तर आज हिरो असाल, आज हिरो असाल तर उद्या पुन्हा हिरो असाल. क्रिकेट हे मित्रांनो तुम्हाला अप डाऊन यामध्ये पाहायला मिळत असतो. गोलंदाजीसाठी तयार नवीन बॅटर मैदानामध्ये अमोल येतोय. अमोल ओ हो पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, मात्र दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. बघा आतापर्यंत ज्या धावा झालेल्या आहेत ना 4, त्या 4 धाब्यांमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा बॅटमधून आलेल्या आहेत आणि 2 धावा या अवांतरच्या रूपामध्ये आलेल्या आहेत. याचा अर्थ फलंदाजी आतापर्यंत तरी सपशेल अपयशी ठरलेले. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, कोणत्याही क्षणी हा क्रिकेटचा खेळ बदलला जातो. हे कालच्याच मॅचमध्ये आपण ज्यावेळेस शेवटच्या षटकामध्ये 25 धावा निघाल्या त्यावेळेस पाहिलं होतं. स्विचचा करण्याचा प्रयत्न, चेंडू इथे क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉईंटच्या रिझनला शॉर्ट पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 5. मंचबाई यांचं सहर्ष स्वागत आहे VIP डायज वरती.
हॅलो. उदय चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फुलटो चेंडू होता, फायदा घेता आलेला नाहीये. चेंडू ऑफसाईडच्या रिजनला टोळवला आणि तोपर्यंत एक धाव संधी इथे पूर्ण करून घेण्याची. वेलकम. सन्माननीय या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे डॅसिंग अँड पर्सनॅलिटी रुपेश शेलार साहेबांचा शुभ आगमन होत आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय सुनीता शांताराम पाटील स्मृती चषक 2025 आयोजक ब्लू स्टार व ओमकार ग्रुप वडपे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय सूरजजी शेलार यांची देखील उपस्थिती होत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अर्षद पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. पाहुण्यांची उपस्थिती होत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये या पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच राहुल पाटील दादा देखील हळूहळू व्यासपीठावर येताना आपण पाहतोय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते, डायरेक्ट हिट आणि इथे मात्र सुप्रुक आपल्या क्रीज मध्ये पोहोचलं होतं. डायरेक्ट हिट जर की झाला असेल तरी पण मात्र इथे एक चोटी धाव पूर्ण करण्यात यश आलेलं आहे. धावसंख्या होते ती 7 या आकड्यावरती. वेलकम. ज्यांच्या माध्यमातून भिवंडी प्रीमियर लीग BPL मध्ये थर्ड प्राइज स्पॉन्सर करण्यात आली होती मंचाभाई मला तर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर याचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मंचाभाई सर्वांचे लाडके, सर्वांचे चाहते, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शॉर्ट चेंडू, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र खेळी संपुष्टात. अमोलेची डीजे प्रतीक भोईर आणि सूरज डिंगोरे साहेबांचं मोस्ट वेलकम आगमन झालेलं आहे. मी ब्लू स्टार आणि ओमकार ग्रुप वडपे यांच्या वतीने स्वर्गीय सुनीता शांताराम पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. शेवटच्या चेंडूवरती मात्र इथं विकेट प्राप्त करताना गोलंदाज उदय अशा प्रकारे दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्त्यांची धावसंख्या झालेली आहे ती फक्त आणि फक्त 7. बघा थोडंसं करेक्शन करतोय आम्ही. 8 धावा झालेल्या आहेत. दोन्ही संघाच्या 12th मॅन इथे आहेत, त्यामुळे काही करेक्शन असतील तर त्यांच्या समोरच होत असतील. तर नवीन गोलंदाज आयुष येतोय ज्याने चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. ब्लू स्टार वडपे यानंतर आणि श्रीराम स्पोर्ट दोन्ही संघांना विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये आपण तयार राहायचंय. शेवटचं षटक चालू आहे. ओ सुंदर चेंडू, सुंदर फटका सजवलेला आहे. इथे चेंडू जातोय तो कव्हरच्या रिजनला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव इथे सहजगत्या पूर्ण होते. बघा डावखुरे आता फलंदाज हा सलामीला आलेला आणि आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका त्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या इथे मात्र 10. जोगेंद्र याच्याकडनं आशा होती मात्र आतापर्यंत अपयशी ठरताना. मोठा फटका येईल का? ओ फटका चांगला आहे. गोलंदाजी देखील तितकीच चांगली होते. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मात्र चौथी धाव सहजगत्या पूर्ण केलेली आहे.
नक्की धामणगाव संघाला कोणाला आउट करायचं हेच थोडंसं विचारपूर्वक सतीश नक्कीच, कारण की एखादा विकेट आला तर एक धाव वाचेल, तर गोलंदाजीचे एंड वेळ जर थ्रो झाला असता तर एक धाव देखील वाचली असती. धाव किती इम्पॉर्टंट आहे ते सतीशला ठाऊक आहे या मॅचमध्ये. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 12. गोलंदाज तयार. अंतिम षटक मार्ग असते. शेवटचे 4 चेंडू. मोठा फटका येईल का? इथे बॅटची एज आणि यष्टी रक्षकाने टिपलाय सुंदर झेल. डीजे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय विनोद. पाहूया विनोद याला मोठे फटके खेळावे लागणार आहेत. चला मॅचला सुरुवात करायची. थोडस डिले होतोय. गोलंदाज तयार. विनोदाच्या माध्यमातून मात्र काय गोलंदाजी केली संदेश पाटील. तिन्ही गोलंदाज आहेत ना, तिन्ही गोलंदाजांनी जबरदस्त परफेक्ट टप्पा आणि परफेक्ट लाईन ऑन लेंथला इथे गोलंदाजी केली आणि त्याचंच रूपांतर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका इथे पाहायला मिळत नाही. एक धाव. वेलकम सन्माननीय रुपेची गायकवाड आमचे मालिकावीर स्पॉन्सर यांची उपस्थिती होत आहे इथे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पडल्यानंतर जास्ती वळतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. WD इट्स अ वाईट. आणि या एक धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14 या आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आहे. वेलकम रुपेची शेलार यांचे देखील शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. मोठा फटका येईल का? नाही. चांगली गोलंदाजी आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. डीजे नवीन बॅटर. चला लवकरात लवकर बघा 38 सर्कलच्या इथेच तुम्हाला क्रॉस करायचा आहे. याची नोंद घ्यायची. यानंतरच्या मॅचेस ज्यांचे ज्यांचे असतील त्यांनी देखील धावसंख्या झालेली आहे ती 14 या आकड्यावरती धावसंख्या थांबलेली आहे. काय गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये सागर याने. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. श्रीराम स्पोर्ट आणि ब्लू स्टार वडपे दोन्ही कर्णधार. शेवटचा चेंडू. चला कॉपरेट करायचं आहे प्लीज, कारण का 3 षटकांचा सामना आम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे होते, मात्र त्याला जवळजवळ खूप टाइम लागलेला. याची विनंती घ्यायची प्लीज, नोंद घ्यायची आपल्याला. गोलंदाज तयार. ओ कुठल्याही प्रकारचा नजर नव्हता. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 14 आणि 15 धावांचं आव्हान इथे धामणगाव संघासमोर सेट केले टीम जय बजरंग भावाले यांनी. ब्लू स्टार वडपे आणि श्रीराम स्पोर्ट कर्णधार आलेले आहेत का? चला ब्लू स्टार केतन कर्णधार कुठे आहात? राहुलजी पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय.
चला आपण दोन्ही टीमचे कॅप्टन श्रीराम स्पोर्ट्स आणि ब्लू स्टार वडपे अशी ही लढत. ब्लू स्टार वडपे टीमचे कॅप्टन, चला आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. पडघ्यावरून आलेला हा श्रीराम स्पोर्ट आपण पाहतो. कॅप्टन आलेले आहेत, टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे आपण. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस आपण इथे करतोय. आणि त्यानंतर लगेच तयारीमध्ये राहायचं आहे. पवनपुत्र वडपे आणि जय पारधी बाबा स्पोर्ट्स धामणगाव या संघाने तयारीत राहायचे. जास्त नाहीये आज बाबाली टीम संघाने निराश केलं. अगदी 14 धावा बनवल्या, 15 धावांचं एक छोटंसं आव्हान. नक्कीच इथे बनवण्याचं आता काम करावं लागेल धामणगाव टीम संघाला. कमालीचा क्रिकेट राहिला होता. श्रीराम स्पोर्ट्स पडगी टीम संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला प्लीज आपण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. सो रिक्वेस्ट टू दामणगाव सतीश, थोडंसं वेळेकडे लक्ष द्या. आपण पहिला 3 षटकासाठी भरपूर वेळ घेतला होता. आयोजक वारंवार आम्हाला सूचना देत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि भावाली टीम आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण लावताना तुम्हाला पाहायला मिळते. जास्त नाहीये मयूर, फक्त 15 धावा बनवायचे आहेत. असं वाटतं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये फिनिश होईल, मात्र क्रिकेट एक काही होऊ शकतो. नक्कीच नोंद पॉवर प्ले, कारण की 3 षटकांचे सामनेत म्हणून पॉवर प्ले नाहीये, तर सर्व शतरक्षक डीप मध्ये पाहायला मिळतील. सर्व संघ जे आज खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये आपण तयारीत राहायचंय. यानंतर पवनपुत्र वडपे, जय पारधी बाबा स्पोर्ट धामणगाव आणि त्याच्यानंतर अमित स्पोर्ट सावंदे आणि त्याचबरोबर साविंद्रा टीम डायमंड जिंको साविंद्रा या संघाला देखील सहभाग देण्यात आलेला आहे कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये. चला मॅच सुरू करा आपण. गोलंदाज तयारीमध्ये अमोल गोलंदाज आणि आपण पाहतोय सलामीची जोडी आयुष आणि आयुषच्या सोबत सतीश पाहतोय आपण. चांगला क्रिकेट होईल हीच अपेक्षा आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून, कारण की 15 धावा फक्त डिफेन्स करायचे भावाली टीम संघाला. पहिला सामना धावांचा पाऊस पडला होता. पंच काहीतरी चर्चा करताना गोलंदाज सोबत की पहिला चेंडू राऊंड विकेटने टाकतायत या स्मॅच ऑन. 18 चेंडू आणि 15 धावा डिफेन्स करायचे. पहिला चेंडू शॉर्ट बॉल, क्लासिकल ड्राईव्ह चेंडू, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला गेला. एक सिंगल धाव खाता ओपन झालेला आहे. आयुषचा आता स्ट्रायकिंग वर लेफ्ट आर्म फलंदाज सतीश माली आपण पाहतोय. नक्की माफ करा, चाविंद्राच्या जागेवर निंबोली आलेली आहे. चाविंद्रा या स्पर्धेमध्ये आले नाहीये, मात्र निंबोली टीम आली आहे. काही हरकत नाहीये, करेक्शन करून घेतलेलं आहे लॉट मध्ये देखील. मात्र स्ट्रायकिंग वर सतीश, गोलंदाज अमोल. कमी धावा वाचवायचे, फार चांगली गोलंदाजी करावी लागेल. अमोल पुढचा चेंडू, फुलटा चेंडू, फुल अँड पॉवरफुल. आणि आता पंचाकडून नो बॉल सिग्नल आलेला आहे आणि त्याच्यावर दुष्काळात 13वा महिना. ऑलरेडी धावा कमी आहेत. धन्यवाद डीजे. नो बॉल आहे आणि नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर घेऊ शकता. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आहे स्पर्धेच्या माध्यमातून. नो +1 2 धावा मिळतात. सतीचं खातं ओपन झालेलं आहे. धाव फलकावर 3 धावा. आयुष पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वर आता फ्रीट आहे आणि आता फ्रीट खेळण्याकरता हार्ड हिटर फलंदाज आयुष सज्ज होत आहे. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅटवर आला नाहीये, मात्र बाल बचत दोन्ही एंडला आयुषचं बचत मग झालेला आहे. फ्रीटचा चेंडू होता, फायदा घेता आला नव्हता तिथे. चांगली गोलंदाजी आता म्हणूया आपण अमोलच्या माध्यमातून. अगदी 5ची सरासरी गाठायची आहे. 15 धावा फक्त बनवायचे 18 चेंडूमध्ये.
असं कोणालाच वाटलं नव्हतं की भावाली टीम कमी धावा बनवेल या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक दूरवर आहे, मात्र फिल्डिंग चांगली आहे, रिले फिल्डिंग मात्र. नक्कीच काय घडलं तिथे, टेक्नॉलॉजी आहे, थोडंसं चेक करू आपण. बाहेरून आवाज दिलेला आहे चौकाराचं, मात्र आपण चेक करूया. आपल्याकडे जर टेक्नॉलॉजी आहे, प्रिन्स मूवीज आहे, दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच करणारा हा लाईव्ह टेलिकास्ट आहे या भिवंडी तालुक्यातील. नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर होता आणि चौकार आलेला आहे. सतीश अलग मूड मध्ये फलंदाजी करतात, धावा कमी बनवायच्या आणि अटॅक सुरू झाला सतीशचा. पुन्हा एकदा स्विच इट, मनपसंत फटका गॅप मध्ये, इनटू द गॅप, चेंडू चाललाय सीमारेखा पार, हेतुही चौकार. धावसंख्या 12 धावा, फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. मी अगोदर सांगितलं की पहिल्या षटकामध्ये काम तमाम होऊ शकतं, कारण की दोन्ही फलंदाज एक चर्चेचा विषय आहे या भिवंडी ग्रामीण मध्ये. सतीशने आपले डावपेच पुन्हा एकदा आखले गेलेले आहेत आणि 2 चौकार लागोपाठ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. अमोल जाता जाता विकेट घेईल का सतीशचा? ओ पुन्हा एकदा मोठा फटका, आही चेंडू चालला सीमारेखा पार, येतोय षटकार, मॅच फिनिश. नॉन पॉवर प्लेचा हा मॅच होता, तर त्याच्यामध्ये नक्कीच संघर्ष राहिला होता. गोलंदाज सागर उदयचा देखील, आयुषचं देखील, आयुषने एक विकेट देखील घेतला होता. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये आयुषच्या बॅटमधून फक्त 2 धावा